हॅलो मैत्रिणींनो, मी डोंबिवलीवरून रेखा निक्कम बोलते. मला माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनमुळं बरेच दिवस झाले व्हिडिओ काढायला नाही आला. आज संडे आहे, आज जरा वेळ मिळाला तर म्हटलं चला व्हिडिओ काढू. आज जरा बरं वाटतं आहे. आज झाले मला 12-13 दिवस ऑपरेशन होऊन, आता बरी आहे. म्हटले चला मैत्रिणींना व्हिडिओ टाकूया. कशा आहात तुम्ही? 1 मेच्या शुभेच्छा पण द्यायच्या माझ्या राहिल्या, कारण खूप म्हणजे तब्येतच बरी नाही आहे माझी आणि मग बिझी आहे. डोळ्यात औषध घालणं, उठ बस सारखी, पाय दुखतात, ते काही जमत नाही आहे करायला घरातलं काम. तर म्हटलं चला आता आपण आज व्हिडिओ काढूया, मैत्रिणींना दाखवूया काय कसं चाललं आहे ते. आणि मला खूप उशीरच होतो व्हिडिओ काढायला, लवकर जमत नाही, कारण वेळही तसंच नसतो ना. आज तर आमच्याकडं तर म्हणजे प्रश्नच लय मोठा आहे. लाईट जाते, पाणी नाही आहे आमच्याकडे. आज पाण्याचा प्रॉब्लेम आत्ताच चालू झाला आहे मे महिन्यात. आत्ताशी आज किती 3 तारीख, तर 3 मेलाच पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला आहे. तर काय करणार मैत्रिणींनो, कसं करणार? आणि एक तर आमच्या घरामध्ये आमच्या दोघांशिवाय कोणी नाही. पाण्याकडे लक्ष देणं, लाईटीकडे लक्ष देणं, हे सगळं मलाच करावं लागतं. कोण करणार माझं? कोणी नाही आहे लक्ष द्यायला. मलाच उठावं लागतं आणि मलाच करावं लागतं सगळं काही. तर त्यामुळं मला व्हिडिओ काढायला पण वेळ नाही. आणि आता हे जे चाललं आहे प्रकरण टी व्हीला 2-3 झालं, त्यांनी तर त्या बातम्या बघून तर अक्षरशः खूप म्हणजे असा संताप होतो की काय विकृती आहे ह्या जगामध्ये लोकांची. एवढ्या मुलीला सोडत नाही 4 वर्षाच्या. काय बोलायचं, कसं बोलायचं? आज सगळे किती संताप व्यक्त करतात, पण व्यक्त करून फायदा नाही. अशांना लगेच तिथल्या तिथेच मारलं पाहिजे, तर दुसरे तरी सावध होतील आणि पुढे जाणार नाहीत, असं काय करायला धजणार नाहीत. पण हे चाललं आहे रोजच आपलं थांबवणं, याला काही अर्थ नाही. ते छोट्याशा 4 वर्षाच्या मुलीच्या आईबापाचा जीव काय म्हणत असेल? आपल्यासारख्यांना हळहळ वाटते एवढी छोट्या मुलीची. तर तुम्हीच सांगा मैत्रिणींनो. ते मला तर खूप वाईट वाटतं, विचित्र पण वाटतं आणि वाईट पण वाटतं. असे कसे आजकालचे म्हातारे एवढे हुकलेले वागतात, विचित्र वागतात, विचित्र. सगळे जेन्ट्स विचित्र झालेले आहेत आता. त्याच बातम्या असतात टी व्हीला नुसत्या. इथे हे झालं, इथे ते झालं, इथे हे झालं. मुलीं सोडून बातम्याच नाही. म्हणजे आजकालच्या मुली काही सेफ नाही आहेत फिरण्यासाठी, हिंडण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी. कसं काय करायचं? असं पूर्वीचं नव्हतं कधी असं, पण आता खूप गाजले. आणि ह्याकडे लक्ष द्यायला काय कोणाला वेळ नाही, सरकारला वगैरे काय बघत नाहीत. कसे नाही बघत? बघायला पाहिजे. त्या मुलीच्या आईवडिलांना सांत्वनच करायला जाण्यात काय अर्थ आहे? त्यांच्यासमोर त्यांच्या समाधानासाठी करा ना. ते मागणी करतात तेच करायला पाहिजे. तसल्याला पब्लिकनीच मारायला पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. पब्लिकनीच मारायला पाहिजे. सरकार नाही मारत लवकर, पण पब्लिकनीच मारायला पाहिजे. म्हणजे दुसरं तरी शहाणं होईल पुढे. नाही तर असेच छोट्या मुलींचे बळी जाणार का? मुलींचा काय हक्क नाही का जगण्याचा, वाढण्याचा, वाचण्याचा? आज खेळती मुलगी आहे ती, छोटी नाबालिक आहे एकदम, कळत नाही काय तिला त्या गोष्टी. आणि आज असं तिच्या भोवती प्रकरण करून त्याने मारून पण टाकली. म्हणजे किती त्याचं हे विकृतीपणाचा कळस. मला पण खूप बातम्या बघून संताप येतो. काय करायचं? पण आपल्या काय हातात आहे? सरकार जे करेल ते, सरकारचा जो असेल विषय तो आपण काहीच सामान्य माणसं बोलू शकत नाही. खूप जणं येतात, प्रतिक्रिया देतात, निघून जातात. तशी माझी पण प्रतिक्रिया तुम्ही सोशल मीडियाद्वारेच ऐका, कारण मलाही नाही आवडलेला हा प्रकार. नेहमीच चाललं आहे, नेहमी हेच चाललं आहे. कसं सहन करणार ना पब्लिक? काय करणार अशा लोकांना? लहान मुलींना सोडत नाही, काही नाही. हे नेहमीच आता 1-2 वर्ष झालं हाच प्रकार चालू आहे. मुलींना असं केलं, मुलींना तसं केलं, शाळेचं हे झालं, शाळेच्या बसमध्ये असं झालं, इकडे झालं, तिकडे झालं. हा काय विषय आहे का? काय बोलायचं?
आता चला म्हटले आज मैत्रिणींना आपलाही संताप व्यक्त करूया. आता मी तर काय टी व्हीवर तर काय जाऊ शकत नाही, आपल्या सोशल मीडियाद्वारे तरी करूया, सांगूया का हे सगळं विकृत चाललेलं आहे, विकृती सगळी. संताप येतो अशा लोकांचा, संताप. सगळ्यांना मुलीबाळे आहेत, सगळ्यांना लेकबाळ आहे आणि मुली ह्या हव्यातच. आजकाल मुलांपेक्षा मुली खूप हुशार आहेत अभ्यासात. आता नाही, काल 12वीचा निकाल लागला, मुलींनीच पटकावला नंबर. मुलगीच आली 12वीच्या परीक्षेमध्ये पहिली, कालच बातम्यांना दाखवलं. मग एवढ्या मुली जर इतक्या पुढे चालल्या, हुशार आहेत, तर त्या मुलींना असं संपवायचं? तर मग हे सरकार काय करतं, काय कामाचं? काय बोलायचं आता? आपलं सामान्य माणसाचं ऐकतंय कोण? ज्यांच्या भोवती घडतं आहे त्यांचंसुद्धा कोणी शब्दाला मान देत नाही. काल त्या मुलीचा मामा म्हणत होता, असं आम्ही प्रेतच नेणार नाही तिचं, असं आम्ही घेणारच नाही. माझी भाची होती ती, मी अंगाखांद्यावर खेळवली. बापरे, किती वाईट वाटत होतं या गोष्टीचं. खरं असं नको व्हायला पाहिजे, पण आता काय करणार? हे खूप बातम्या वगैरे ऐकून ना डोकं फिरतं, खूप संताप व्यक्त होतो. पण आपण कोणावर करणार आणि काय करणार, कोणाला बोलायला जाणार? झालं आहे पुण्यातली तरी किती पब्लिक चिडलेली आहे. 2 दिवस बिचारे काल ते आंदोलन करतायत. त्यांचं काय आंदोलनाचा फायदा झाला? काही नाही, रस्त्यावर बसले बसले उन्हातानाचे दिलं त्यांना रात्री पाठवून घरी. आणि त्या मुलीसाठी जे भांडतायत त्यांना नेत आहेत पोलीस गाडीमध्ये उचलून. मग हा कायदा कुठला? अरे ज्याने केलं त्याला का नाही तुम्ही काय करत? मग हा उलटाच कायदा झाला ना. तिच्यासाठी जे लढतं आहे त्यांना तुम्ही पोलिसात घालून नेता, गाडीमध्ये घालून, आणि तो आवाज उठून नाही देते, त्यांचा आवाज दाबता. तर मग असं चाललं तर कसं होणार पुढे? असंच सरकार चालू राहणार का? तर आपण काय बोलणार? सामान्य माणसांचं कोण ऐकणार? ज्यांना दुःख झालं आहे त्यांना फक्त सांत्वना करायला जातात. बरोबर बोलतो मुलीचा बाप, माझ्याकडे कोणी भेटायला यायचं नाही, माझ्या मुलीचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही मीडियाला बघायला दाखवायला यायचं नाही नेत्यांनी माझ्या घरी कोणी. तो बरोबर बोलतो, राईट आहे त्याचं. आज चिडलेला माणूस येतो, काय म्हणत असेल त्या मुलीच्या बापाच्या नाईचा जीव, कसं होत असेल. CCTV कॅमेऱ्यामध्ये बघून तर बापरे, हळहळ वाटते एकदम जीवाला. छोटीशी मुलगी एकदम 4 वर्षाची. काय करणार, कसं करणार? अशी पब्लिक ही इथे. असं झालं आहे, असं चाललं आहे ना एकदम. सुशिक्षित सुरक्षित कोणी नाही आहे. मुली वगैरे आता, मुली नाही, बायका नाही. मंगळसूत्र काय चोरतात, दागिने काय चोरतात, घरफोड्या काय करतात, सगळं असं सरकार चालू आहे. काही कुणाचा कुणाला मेळ नाही. मला पण संतापच आला आहे, म्हणूनच मी सोशल मीडियावर दाखवते, काढते व्हिडिओ, संताप व्यक्त करते माझा. पण बघा आता, हे तर मला पण आवडलेलं नाही आहे, अजिबात आवडलेलं नाही. हा प्रकारच नाही आवडला काहीच. आता कुणाला आपण बोलायला जाणार आणि कोणाला बोलणार, काय करणार? प्रत्येकाच्या मनात हळहळ आहे बाई माणसांच्या. कालचं आंदोलन बघितलं ना तर एकदम खरं हे नाही वाटत आहे माणसाला. चला मग मैत्रिणींनो, बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. बघू मग, बोलेल पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू काय होतं ते. आता वाट बघत बसायची. त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याची, बाकी काही म्हणणं नाही जनतेचं. जनता हेच म्हणते आणि माझंही मत तेच आहे, झालंच पाहिजे. त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत, हे मात्र खरं आहे.